पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। बऱ्याचदा काय होतं ना, खमण बनवायचं म्हटलं की तो परफेक्ट बनत नाही। तर आज आपण आहे ना खमणचं आणि रव्याचं कॉम्बिनेशन करून रवा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्य, कमीत कमी जिन्नस, पण अतिशय रुचकर आणि नो फेल ही रेसिपी आहे। गॅरंटेड तुमचा ढोकळा अचूक आणि परफेक्ट बनणार। तर इथे घ्यायचं आहे 1 कप जाड रवा। जाड रवा शक्यतो घ्यायचा, बारीक रव्याचा नाही वापर करायचा। यामध्ये आपण घालतोय 1 कप बेसन, चणा डाळीचं पीठ। हे एकत्र कालवून घेऊयात। फक्त रव्याचा ढोकळा केला तर तो हलकासा चामट व्हायची शक्यता असतो, त्यामुळे यामध्ये थोडं बेसन घालायचं म्हणजे ढोकळा परफेक्ट होतो। हळद घालून घ्यायची, चवीपुरतं मीठ, आणि आता इथे मी 1 कप ताक घालते। 1 कप ताकच्या ऐवजी तुम्ही इथे अर्धा कप दही वापरलं तरी चालेल, किंवा आंबटपणासाठी लिंबाचा रस घातला आणि नुसत्या पाण्यामध्ये हे बॅटर तुम्ही जरी बनवलं तरी चालेल। आता याच्यात अर्धा कप पाणी घालायचं। 1 कप ताक, अर्धा कप पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचं। रवा आहे, पाणी बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब करणार, त्यामुळे आता हे बॅटर आपण मुरण्यासाठी 15 मिनिटं बाजूला ठेवूया। ढोकळ्यासाठीचं बॅटर हे पीठ मी बरोबर साधारण 15 ते 20 मिनिटं मुरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल, जेव्हा आपण यामध्ये ना पाणी आणि ताक घातलं तेव्हा खूप सैल वाटत होतं, पण जसं हे मुरलं तसं हे छान दाटसर झालेलं आहे। आता यामध्ये घालूयात 1 चमचा फ्रूट सॉल्ट आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी। तुम्ही खायचा सोडा अर्धा चमचा घातला तरी हा ढोकळा छान फुगतो, आणि इवन चमचाभर बेकिंग पावडर घातली तरी पण तो तितकाच छान होतो चवीला। हा 6 इंचाचा डबा आहे बेकिंग ट्रे। खाली बटर पेपर लावला आहे म्हणजे ढोकळा छान निघतो, चिकटत नाही बेसला। या प्रमाणासाठी 6 इंचाचा ट्रे परफेक्ट होतो। आता हे हलकंसं टॅप करून घेऊयात ट्रे। चला तर मग आता इथे कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे मी। चांगलं असं पाण्याला ना छान उकळी आली पाहिजे, आणि खायचा सोडा घातलं की अजिबात जास्त वेळ नाही घालवायचा। पाणी आधी गरम करूनच ठेवायचं। खाली एक जाळी ठेवते, त्यावर हा टीन, आणि हाय हीटवरच 15 मिनिटं हा वाफवून घ्यायचा। 15 ते मॅक्स 18 मिनिटात तयार होतो। चला, इथे ढोकळा मस्तपैकी वाफवून घेतलेला आहे। आता चेक करूयात। वा, फक्त एक आहे ना सुरी अशी इन्सर्ट करून बघायची, सुरी क्लीन आली याचा अर्थ आपला ढोकळा छान झालेला आहे। आता हा काढून पूर्ण थंड करायचा आणि मग हा आपण डिमोल्ड करूया। ढोकळा इथे हलकासा थंड झालेला आहे। आता याचे एजेस आपण लूज करून घेऊया, आणि एजेस लूज करून झाले की हे पीसेसमध्ये कट करूया। आता हा ढोकळा, वाह, खाली बटर पेपर लावल्यामुळे काय होतं ना, एकसारखा ढोकळा निघतो। तुम्ही बघा काय सुंदर झालेला आहे, परफेक्ट अशी जाळी आलेली आहे। अजूनही ढोकळा खूप गरम आहे। यावर घालूयात तडका। फोडणीसाठी चमचाभर तेल गरम केलेलं आहे। यामध्ये घालूयात मोहरी। मोहरी घातल्यावर गॅस करते बंद, कारण बऱ्यापैकी तेल गरम झालं, फोडणी करपू शकते। हिंग आणि हिरवी मिरची। हिरवी मिरची पोटामध्ये अशी फोडून घेतली, पोटात फोडून घ्यायची, नाहीतर काय होते तेलात फुटते ती।
छान मिरची तळून घ्यायची. आता हा मस्त गरमागरम तडका घालूयात या ढोकळ्यावर. वा, आणि यावरच घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्तपैकी आपला हा रवा ढोकळा बनवून तयार आहे. रवा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड रवा, पाव कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 कप ताक, 1 चमचा फ्रूट सॉल्ट किंवा खाण्याचा सोडा, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी. कढईत पाणी घालून झाकून त्याला उकळी काढून घ्यायची. आता रवा आणि बेसन एकत्र करून त्यात हळद, चवीनुसार मीठ आणि ताक घालून एकत्र ढवळून घ्यायचं आणि साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. आता यात खाण्याचा सोडा घालायचा आणि तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून हे मिश्रण ढवळून घ्यायचं. आता बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये हे बॅटर घालायचं. आता कढईत ठेवून मोठ्या आचेवर 15 ते 18 मिनिटं अशा प्रकारे ढोकळा वाफवून घ्यायचा. आता मोहरीची फोडणी करून त्यात हिंग आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि ही खमंग फोडणी ढोकळ्यावर घालून आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला रवा ढोकळा तयार. असं कोणीतरी म्हटलं आहे की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, त्यासाठी हा मसाला देखील हवाच. आज आपण चहाचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. ग्रॅमच्या मेजरमेंटमध्ये आणि कप आणि टीस्पूनच्या मेजरमेंट या दोनही अचूक प्रमाणात या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. हा मसाला छान 2 ते 3 महिने टिकतो. तर इथे मी 50 ग्रॅम वेलची घेतलेली आहे. 50 ग्रॅम वेलची इथे कपचं मेजरमेंट आहे, बरोबर अर्धा कप होते. 10 ग्रॅम काळी मिरी आहे. 10 ग्रॅमच मी इथे सुंठ घेतले, हे समप्रमाणात घेतले. आता हे स्पूनमध्ये 1 टेबलस्पून आहे काळं मीर, त्या प्रमाणात घेतलंय. 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम लवंगा, जायफळ येतं की नाही त्याचं 1/4 पोर्शन हा जायफळचा घेतलेला आहे. इथे 2 थोडे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत. आयुर्वेदिक औषधं ज्या दुकानात मिळतात तिथे ते मिळतील, पण हे 2 वापरणं अगदी ऑप्शनल आहे. तर इथे आहे मुलेथी, हे अगदी 2-2 ग्रॅमच्या प्रमाणात घेतले. मुलेथी 2 ग्रॅम आणि 2 ग्रॅम अश्वगंधा. आणि मी पुन्हा सांगते, मुलेथी आणि अश्वगंधा नसेल काहीच हरकत नाही. हे जे वरचे जिन्नस आहेत ते इझिली उपलब्ध असतात, त्यात तुम्ही करू शकता. फक्त या दोन्हीची चव छान उतरते चहात, अश्वगंधा मुलेथी. आणि थोडा एक काढा म्हणून पण हा मसाला तुम्ही वापरू शकता, त्या दृष्टीने मी ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता काय होईल ना, हे सगळे जिन्नस ॲज इट इज जर तुम्ही टाकायला गेला मिक्सरमध्ये आणि फिरवायला गेलात तर मिक्सरचं भांडं खराब होईल, ब्लेड तुटेल बेसिकली. त्यामुळे स्पेसिफिकली हे सुंठ ही अशी ठेचून घेणं गरजेचं आहे. सुंठ तोवर फोडून घ्यायची जोवर यातलं आहे ना ही पावडर अशी रिलीज होत नाही. ही अशी फोडल्याने काय होतं, मिक्सरमध्ये ही पटकन फिरली जाते बघा. आता यामध्येच हे बाकीचंही जिन्नस घालूयात. दालचिनी, मुलेथी आणि अश्वगंधा. आणि हेही जितकं शक्य असेल तितके लहान लहान तुकडे करून घ्यायचे. हे मुलेथी आणि अश्वगंधा फोडल्यावर काय कमाल वास येतो याचा. हेही फोडलं ना की छान असं इझी होतं ब्रेकडाऊन व्हायला. त्यामुळे हे सगळे जिन्नस आहे ना मिक्सरमध्ये घालण्यापूर्वी असे फोडून घ्या. आता हे सगळं काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये काळे मिरे, जायफळ, हवं तर जायफळ पण आपण फोडून घेऊयात. तसं जायफळ ठिसूळच असतं त्यामुळे. लवंगा आणि वेलची. आता हा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचा. मस्त कमाल झालेला आहे. काय सुवास दरवळतोय या मसाल्याचा, मस्त.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.